नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. गावागावात शिवपांधण तसेच शेत रस्त्याच्या आणि जमिनीच्या वादातून समोरच्या पार्टीला धडा शिकवण्यासाठी खोटे गुन्हे दाखल केले जातात. अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र गुन्हा कसा होईल आणि केसमध्ये समोरच्याला गुंतवून जेलमध्ये कसे टाकता येईल असे प्रकार वारंवार घडत असल्यानं यामध्ये निष्पाप लोक चिरडले जात आहेत. आता यापुढे कोणावरही खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत. गोवंश तस्कर, गोमांस विक्रेते व गोमांस वाहणारे लोक किंवा आरोपी असणाऱ्यांना शेवगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांनी सक्त ताकीद देऊन म्हटलं आहे की या लोकांना आम्ही सोडणार नाही. त्यांच्यावर गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार. तसेच शाळा कॉलेज परिसरातील विद्यार्थिनींना त्रास देणाऱ्या आणि शालेय परिसरात मोकाट फिरणाऱ्या रोड रोमियोंचा देखील बंदोबस्त करणार असल्याचं नव्यानं शेवगाव पोलीस स्टेशनला रुजू झालेले पोलीस निरीक्षक मोहन बारसे यांनी सांगितलं असून सध्या शेवगाव पोलीस स्टेशन हे अलर्ट मोडवर असल्यानं गुन्हेगारांवर करडी नजर राहणार असल्याचं दिसून येत आहे. माझा नमस्कार. मी PI बोरसे, शेवगाव पोलीस स्टेशन येथे सध्या कार्यरत आहे. आपल्याकडे आता मला येऊन जवळपास 15 ते 20 दिवस झालेले आहेत. तर मी एक मार्क केलं की बरेचसे नागरिक म्हणजे आपल्याकडे बांधांवरून शेतीवरून रस्त्यावरून जास्तीत जास्त भांडणे होत असतात. नेहमीच होत असतात. म्हणजे एकेकाचे जवळपास 4-4, 5-5 इंच दाखल होत असतात. त्यानंतर समोरच्या पाट्यात धडा शिकवण्यासाठी बरेचसे लोक म्हणजे कारण नसताना खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे एखादा अदखलपात्र गुन्हा असेल तर तो दखलपात्र करण्याचा प्रयत्न करत असतात आणि ग्रीव्हियस कलम कसे लावता येतील किंवा समोरची पार्टी कशी जेलमध्ये टाकता येईल किंवा काय करता येईल किंवा त्यांना जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशा प्रकारचे काही लोकांची मानसिकता आहे. त्याप्रमाणे ते दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी. परंतु शेवगाव पोलीस स्टेशन येथे येथून पुढे कुठलाही खोटा गुन्हा दाखल केला जाणार नाही याची मी सर्वांना ग्वाही देतो. आणि काहीतरी आपली इप्सित साध्य करण्यासाठी खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तर ते आम्ही दाखल करणार नाही. आम्ही पूर्णपणे आधी त्याची चौकशी करू बारकाईने आणि त्यानंतर आम्ही गुन्हे दाखल करू जेणेकरून सर्वसामान्य जनतेला त्रास होणार नाही. दुसरी गोष्ट मी अशी पाहिली की आपल्याकडे बरेचसे गोमांस आणि गोवंशाच्या गुन्हे दाखल आहेत. मी जवळपास पाहिलं की मागच्या वर्षी आणि यावर्षी पण बरेचसे गुन्हे दाखल होत असतात. तर जे गो तस्कर असतील किंवा गोवंश वाहणारे माणसं असतील, जे आरोपी असतील, त्यांना माझा सक्त ताकीद आहे की त्यांनी जर संपूर्ण भारतामध्ये गोवंश हत्या बंद आहे तर तुम्ही कशाला हे उद्योग करत बसतात. जर अशा प्रकारे कोणी इथून पुढे असं काही करणार गोवंश वाहतूक किंवा गोतस्करी करणार तर त्यांना आम्ही कुठल्याही सोडणार नाही. त्यांच्यावर आम्ही गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करणार. म्हणजे काय आहे, आता सध्या जे कायद्याचे काही पळवाटा तर ते फायदा घेतात, त्यांना जामीन करून घेतात किंवा काही गोष्टींमध्ये त्यांना अटक करता येत नाही. परंतु मी या सगळ्यांचा स्टडी करत असताना हे पण पाहिलं आहे की जे काही पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा कोणी समाजाचे चांगले काम करणारे लोक असतील तर त्यांच्यावर विनाकारण गोवंश किंवा गोमांस पकडतात अशा लोकांवर ही जी मंडळी ही आरोपी मंडळी ही विनाकारण काहीतरी गुन्हे दाखल करायचा प्रयत्न करत असतात किंवा त्याच्या अंगावर गाडी घाला अमुक कर तमुक कर. तर हे आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. याच्यामध्ये आम्ही 100% म्हणजे जे तस्करी करणारे आहेत किंवा जे आरोपी लोक आहेत याच्यामध्ये तर 100% आम्ही त्याच्यावर ग्रीव्हियस कलम दाखल करणार. म्हणजे गंभीर गुन्ह्यांचे कलम लावून त्यांना आम्ही आतमध्ये बसवणार. पर्यायानं भविष्यात त्यांची तडीपारी वगैरे या गोष्टी आम्ही सज्ज आहोत. तर ह्या बाबतीत आम्ही अतिशय सेन्सिटिव्ह आहोत. कुठल्याही प्रकारे शेवगाव तालुक्यामध्ये गोवंश तस्कर किंवा गोमांस विकली जाणार नाही याची आम्ही खबरदारी घेऊ आणि असं आढळल्यास आम्ही कोणालाही सोडणार नाही. त्यानंतर नंबर 3 गोष्ट म्हणजे महिलांच्या बाबतीत आम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहोत. आम्ही आल्यापासून दररोज म्हणजे मुली असतील शाळकरी, त्याच्यानंतर ट्युशन किंवा शाळकरी मुलं असतील तर यांच्यासाठी आम्ही सिक्युरिटी लावलेली आहे. आम्ही दररोज सकाळी 8 वाजेपासून तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत त्या विविध शाळा कॉलेजेस तसेच त्यांचं ट्युशनचे ठिकाण येणारे जाणारे यांना आम्ही कंटिन्यू पेट्रोलिंग ठेवलेली आहे. आता आम्ही बरेचसे म्हणजे जे रोड रोमिओ आहेत त्यांना आम्ही इथून बोलून पोलीस स्टेशनला त्यांना पकडून आणून त्यांचा आम्ही योग्य प्रकारे सरकारी पाहुणचार केलेला आहे. तर या सगळ्या रोड रोमिओंना मला सांगायचं आहे की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत म्हणजे कोणालाही त्रास होता कामा नाही. जर असे झाले तर आम्ही त्यांना सुद्धा कुठल्याही परिस्थितीत माफ करणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करू. प्रतिनिधी इसाक शेख, DNA मराठी, शेवगाव.